ओके, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे मीत नॉलेज गुरु. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत, म्हणजे आपला भूगोल वगैरे झाला होता, तर आज आपण डिस्कस करणार आहोत कोणते क्वेश्चन्स, जे म्हणजे अर्थशास्त्राचे क्वेश्चन्स. ओके, कोणते क्वेश्चन्स? अर्थशास्त्राचे क्वेश्चन. आता अर्थशास्त्राच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला त्यांनी की रेपो दर म्हणजे काय. सरळ साधा सिंपल क्वेश्चन्स आहे. आणि तुम्हाला माहीत आहे आपली सिरीज आहे मिशन तलाठी. ओके, मिशन तलाठी 2026. मिशन तलाठी 2026 आपली ही आहे, 2026 मिशन तलाठी. त्यानिमित्ताने आपण फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलवर एकूण 5 वर्षाचे क्वेश्चन्स पेपर हँडल करणार आहोत. त्यापैकी आपला 2022चा क्वेश्चन सध्या चालू आहे, त्यानंतर 2023चा क्वेश्चन चालू होईल, त्यानंतर 2024 आणि त्यानंतर 2021चा पण क्वेश्चन्स आपल्याला मिळणार आहे. तर आणि आपण सगळे क्वेश्चन्स इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, बघणार आहोत. ओके, चला तर वळूयात आपल्या अर्थशास्त्र या विषयावरती. आणि याच्यामधला पहिला क्वेश्चन्स आहे आपला, जो की 2022चा क्वेश्चन पेपर आहे. रेपो दर म्हणजे काय? रेपो दर म्हणजे काय? रेपो दर म्हणजे काय असतं? रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते, त्याला आपण काय म्हणतो? रेपो दर म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो? रेपो दर म्हणतो. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते, त्यांना आपण रेपो दर म्हणतो. आजचा जर आपण रेपो दर बघायला गेला, ओके, रेपो दर हा 5.25% आहे. ओके, आणि रेपो वाढला पैसा घटतो, पैशाची मागणी कमी होते, पैसा घटतो आणि पैसा घटला की महागाई वाढते. काय वाढते? महागाई वाढते. महागाई वाढते, बरोबर आहे. म्हणजेच काय? जेवढा जास्त रेपो दर तेवढी महागाई वाढते. जेवढा जास्त रेपो दर तेवढी महागाई वाढते. समजलं? इतक्या थोडक्यात आपण आहे ना रेपो दरविषयी थोडक्यात डिटेल्स माहिती काढून घेऊयात. आपण ज्या नोट्स केल्या त्यावर बघूयात. चला तर ठीक आहे. ह्याच्यामध्ये ओके, हे बघा रेपो दरविषयी. ओके, ह्या ठिकाणी आपल्या ह्या इमेजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. थोडी याला झूम करून घेऊयात आपण. हे बघा, रेपो दर म्हणजे काय? RBI व्यावसायिक बँकांना अल्पकालीन कर्ज ज्या व्याजदराने देते त्या व्याजदराला रेपो दर म्हणतात. बँक या कर्जासाठी सरकारी रोखे तारण म्हणून वापरतात, बरोबर आहे. रेपो दर कमी झाला, बँकासाठी RBI कडून कर्ज स्वस्त होते, पैशाची तरलता म्हणजे पैशाची उपलब्धता वाढते आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. म्हणजेच काय? पैसा वाढला, विकासाला चालना मिळते. त्यानंतर रेपो याला रिपर्चेस ॲग्रीमेंट असं बोलतात. रेपो दर ठरवण्याचे काम RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे MPC कडे असते. रेपो दर हा भारतातील धोरणात्मक दर म्हणजे पॉलिसी रेटसुद्धा मानला जातो, बरोबर आहे. सध्याचा जर रेपो दर बघायचा गेला, 5 ऑगस्ट 2026चा रेपो दर हा 5.25%वर कायम ठेवला आहे. सध्याचा म्हणजे 5.25%. म्हणजे बँकासाठी RBI कडून कर्ज महाग होते आणि बाजारातील पैशाची उपलब्धता कमी होते आणि महागाईवर नियंत्रण मिळते. म्हणजे पैसा घटला की महागाई वाढण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे रेपो वाढला की महागाई वाढते, रेपो वाढला की महागाई वाढते. रेपो वाढला काय होतं? महागाई वाढते. रेपो घटला की विकासाला चालना मिळते. तर हे होतं थोडक्यात माहिती. त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. ओके, खालीलपैकी क्वेश्चन आहे बघा 57. खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही? काय? लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही. तर आपण याच्याबद्दल माहिती घेऊयात. याच्यामध्ये क्वेश्चन्स नंबर 4 म्हणजे राहणीमानातील सुधारणा, हे विस्फोटाचे कारण नाही. निरक्षरता, यस ऑब्वियसली. विवाहाची कुटुंब एकत्र पद्धती, हे पण लोकसंख्येचं कारण आहे.
लोकसंख्या वाढीचं कारण आहे. विस्फोट म्हणजे वाढ, बरोबर आहे. लोकसंख्या विस्फोटाचे कारण कोणते नाही आहे, तर राहणीमानातील सुधारणा म्हणजे ऑप्शन 4 फक्त डी. काय? फक्त डी. आता इतक्या थोडक्यात आपण माहिती काढून घ्या महाराष्ट्राची लोकसंख्या. थोड्या लोकसंख्येचा प्रश्न आला म्हणून थोडक्यात आम्ही ज्या नोट्स काढल्या त्या नोट्सकडे बघूयात. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता, लोकसंख्या घनता 365 चौरस किमी, 365 चौरस किमी इतकी आहे, बरोबर आहे. आणि लिंग गुणोत्तर, महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं 929. त्यानंतर साक्षरता आहे 82 पॉईंट म्हणजे 82.34% एवढी आपल्याकडली साक्षरता रेट आहे. ह्याबद्दल पण थोडक्यात एक स्टिकी नोट्स काढल्या, त्या स्टिकी नोट्स पण आपण थोडक्यात बघून घेऊयात. ओके, चला या ठिकाणी आलं बघा लोकसंख्या. इमेज ह्यामध्ये दिसते आपल्याला बघा. लोकसंख्या, बरोबर. लोकसंख्या विशिष्ट क्षेत्रात एक विशिष्ट वेळी राहणाऱ्या व्यक्तीची एकूण संख्या म्हणजे लोकसंख्या. भारताची लोकसंख्या 2011 नुसार ही लोकसंख्या 121.09 कोटी. लोकसंख्येची घनता भारताची ही 382 चौरस किमी. लिंग गुणोत्तर 943. म्हणजे जर बघायला गेलं आपण एक थोडक्यात जर आपण ॲज अ कम्पॅरिझन करू इकडे आणि इकडे, तर त्याच रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळतं भारताची आणि आपल्या राज्याची. गुणोत्तर लिंग गुणोत्तर 943 आहे आणि इकडे 929 आहे. साक्षरता दर हा 74.04%, इकडे 82.34%. ओके, हे मानलं जातं. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.28% आहे. ओके, आणि ही भारताने 2023ला लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागं टाकलं, त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत आपण फर्स्ट नंबरवर आलो. ओके, आता इथे जर बघायला गेलं लोकसंख्या वाढीचा परिणाम काय होतो, परिणाम करणारे घटक कोणते, जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर, सामाजिक आर्थिक परिस्थिती, शिक्षण व आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी, ह्या काय लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे घटक आहेत, बरोबर आहे. आता 2011 नुसार 121.09 कोटी आणि इथे भारताचे लिंग गुणोत्तर 943. ओके, आणि हे होतं थोडक्यात माहिती. ओके, तर पुढचे आपण क्वेश्चनकडे वळूयात. होय, आता बघा पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूयात. पुढचा क्वेश्चन आहे आपला 58 नंबरचा क्वेश्चन. 58 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, FRBM कायदा. ओके, FRBM कायदा म्हणजे काय, त्याला आपण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट्स काय म्हणतो, फिस्कल responsibility and budgets आपण म्हणतात, बरोबर आहे. बजेट्स आणि ह्याची अंमलबजावणी ही काय करते, ही नियंत्रण करते. ही काय करते, नियंत्रण करते, मौद्रिक धोरणवरती आहे. या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर ओके, हे काय करते, राजकीय तूट कमी करते. राजकोषीय तूट असते ती खर्चावरती, सरकारी खर्चावरती नियंत्रण ठेवतो. त्यानंतर सरकारच्या आर्थिक व्यवहाराती पारदर्शकता आणण्याचं काम करतात. त्यानंतर दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण होते. ह्या सगळं काम हे FRBMच्या माध्यमातून होतं. आणि FRBM हे जे अंमलबजावणी झाली, ही अंमलबजावणी 5 जुलै
2004ला झाली, 5 जुलै 2004ला. ओके. आणि हा ॲक्ट झाला 2003ला. ओके, ॲक्ट कितीला झाला? 2003ला. आणि अंमलबजावणी झाली ही 5 जुलै 2004ला. 5 जुलै 2004ला. मी तुम्हाला समजलं की FRBM हे काय करते, तर हे सरकारी कर्जावर नियंत्रण ठेवते. त्यातल्या त्यात राजकोषीय जे तूट असतात ते कमी करण्याचं काम करते. सरकारच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्याचं काम करते. म्हणजे आपण बघायला गेलं आर्थिक स्थैर्य निर्माण करते. काय करते? आर्थिक स्थैर्य निर्माण करते. आर्थिक स्थैर्य काय करते? निर्माण करते. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याकडे बघायला मिळतो 59 नंबरचा. 19 जुलै 1969ला 14 व्यापारी बँकाकडून ठेवीचे मूल्य किंवा यापेक्षा जास्त होते त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बघा, राष्ट्रीयकरण कोणत्या बँकेचे करण्यात आले? म्हणजे ज्याचे ठेवी ह्या 50 कोटीच्या वरती होत्या किंवा त्यापेक्षा जास्त होत्या, त्या बँकेचेच काय करण्यात आले? अशा 14 बँक होत्या, त्या 14 बँकेचे काय करण्यात आले? राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर राष्ट्रीयकरणाची माहिती ही 1969ला. आणि दुसरा टप्पा पण होता 6 बँकेचा. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा हे 1969चा होता. 14 बँका. त्यावेळेस इंदिरा गांधी, कोण? इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. त्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या 14 बँकेचं काय झालं? राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर दुसरा टप्पा पण आला. दुसरा टप्पा होता 1980चा. 1980चा दुसरा टप्पा. याच्यामध्ये 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. किती? 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ओके. होय. आता इथे काय सांगितलं? आता आपल्याला प्रश्न असाही पडू शकतो की म्हणजे ज्या 14 बँक होत्या त्या 14 बँक ज्यांची ठेवी 50 कोटीच्या वरती होती, त्यावेळेस 1969ला इंदिरा गांधीने त्या बँकेचे काय केले? राष्ट्रीयकरण केले. त्याचबरोबर 1980मध्ये एकूण 6 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते. ओके. त्यावेळेस डिपॉझिट वर्थ ठेवीची अट होती 200 कोटी. किती होती? 200 कोटी व त्यापेक्षा जास्त. 200 कोटी व त्यापेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकेचे त्यावेळेस काय केलं? त्याले राष्ट्रीयकरण करण्यात आले. ओके. आता या काळात आपण बघितलं म्हणजे 1980ला 6 बँका होत्या आणि त्याची 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी होत्या, त्या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. आणि 1969ला ज्यांच्या ठेवी 50 कोटी होत्या त्यापेक्षा जास्त होत्या त्या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. आणि 1980ला 6 बँकेचे आणि 1969ला हे 14 बँकेचे म्हणजे एकूण 20 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. इज इट क्लिअर? ओके. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो? सार्वजनिक 60 नंबर 60. याच्यामध्ये सार्वजनिक अव्ययाच्या खालीलपैकी कोणता विभाग म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द डिपार्टमेंट ऑफ पब्लिक फायनान्स? पब्लिक फायनान्समध्ये कोणकोणते डिपार्टमेंट येतात? ओके. पब्लिक डिपार्टमेंट ऑफ द फॉलोइंग पब्लिक फायनान्स डिपार्टमेंट. ऑब्वियसली फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आरोग्य कसं येणार? हे येणारच नाही. सार्वजनिक खर्च येतो, सार्वजनिक पब्लिक म्हणजे आपल्याला वरचा जर मराठीत नाही कळला तर आपण इंग्लिशमध्ये पण वाचू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिपार्टमेंट पब्लिक फायनान्स म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर्स, पब्लिक रिव्हेन्यूज, पब्लिक डेप्ट हे आरोग्य विभागामध्ये येतात. पब्लिक हेल्थ. सो दॅट इज आन्सर इज ABC. ABC इज अ थर्ड आन्सर म्हणजे याचं उत्तर येईल थर्ड. ओके. आणि आत्ताच आपण 61 क्वेश्चन नंबरचं पण डिस्कशन केलेलं आहे. म्हणजे काय? याच्यामध्ये आपण 2011 नुसार जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता किती होती? 382 इज बरोबर उत्तर. आणि जनगणनेनुसार साक्षरता रेट
जवळपास 73. ओके. आणि देशातील लिंग गुणोत्तर महिलांच्यासाठी नेहमी अनुकूल राहिले. तर याचं 61 उत्तर किती येईल आपण बघितलेलं आहे. ओके. बघा 61चं उत्तर असणार आहे सी, म्हणजे फक्त 2. खालील विधाने विचार असत्य. असत्य म्हणजे चुकीचं. साहजिकच आहे, चुकीचं उत्तर कोणतं असणार आहे, फक्त सी. हे बरोबर आहे. 2011 नुसार भारताची लोकसंख्या ची घनता ही 382 होती. आताच आपण लोकसंख्येची माहिती घेताना थोडंसं डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन बघताना बघितलेलं आहे. आणि त्यानुसार त्यांचा दर होता 73 म्हणजे पर्सेंटेज होता. आणि देशातील लिंग गुणोत्तर मिळण्यासाठी नेहमी अनुकूल म्हणजे सी असणारच नाही, हे चुकीचं आहे. सी कशामध्ये होतं, सी याच्यामध्ये होतं, त्यामुळे हा एलिमिनेशन होता, हे एलिमिनेशन होतं. मग कन्फर्म असणारं उत्तर हे सेकंड नंबर येईल. ओके. 61. त्यानंतर येतं क्वेश्चन नंबर 62. ओके. पतपुरवठा अधिकारित योजना क्रेडिट ऑथोरायझेशन स्कीम वॉज इंट्रोड्यूस इन कधी नोव्हेंबर 4th ऑप्शन. कधी 4th ऑप्शन नोव्हेंबर 1965. पतपुरवठा कोणता, पतपुरवठा प्राधिकरण योजना ही 1965ला झाली. तर याचा उद्देश काय असतो, बँक कर्जावरील नियंत्रण व वित्तीय शिस्त. बँक कर्जावरील नियंत्रण ठेवण्यासाठी ओके, हे करण्यासाठी ह्या पतपुरवठा प्राधिकरण योजना 1965ला सुरू करण्यात आली. आणि ही योजना RBIने केली. कोणी केली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. कोणी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. ओके. त्यानंतर नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण काय. कमतरतेचे कारण डायरेक्ट उत्तर असणार आहे याचं अपुरी बचत. काय असणार आहे, अपुरी बचत. म्हणजे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण, मनी मार्केट फेस शॉर्टेज ऑफ फंड. कशामुळं, तर अपुरी बचत. याच्यामुळे कशामुळं, अपुरी बचत. ऑप्शन नंबर 1 इज अन क्लिअर. ओके. आता क्वेश्चन नंबर नेक्स्टकडे वळूयात आपण, जो की असणार आहे 64. आता राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत यांचा समावेश होतो. बाजारी कर्जे, केंद्र बाजारी कर्जे, केंद्र म्हणजे बघा राज्य सरकारच्या भांडवली याच्यामध्ये केंद्र सरकारकडून GSTचा वाटा, लोकांची अल्प बचत व भविष्य निर्वाह निधी योगदान, केंद्र सरकारकडून उचल बाजारी कर्जे. कोणतं असणार आहे याचं उत्तर असणार आहे, तर आपण डिस्कस करूयात. हे बघा जनरली वाटतं की बाजाराची कर्जे म्हणजे बाजारी कर्जे, राईट, याचा पण समावेश होतो. त्यानंतर केंद्र सरकारकडून उचल, ओके, लोकांची अल्प बचत मीन्स स्मॉल सेविंग, पब्लिक अँड PF प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रिब्युशन्स, GSTचा वाटा नाही. तर त्यामुळे याचं उत्तर असणार आहे कोणतं, 3 ABC. हे तिन्ही पण ऑप्शन्स करेक्ट आहे, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे 3. ओके. नेक्स्ट वन आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 65. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढीलप्रमाणे असते. ओके. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, पब्लिक एक्सपेंडिचर्स ऑफ एनी गव्हर्नमेंट शोज द फॉलोइंग ट्रेंड्स. एनी गव्हर्नमेंट शोज द फॉलोइंग ट्रेंड्स. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी असते, इन्क्रीजिंग वाढते. खर्चाची प्रवृत्ती कशी असते, वाढतीच असते. पुढीलप्रमाणे कोणती घटती नसते किंवा बदलती नसते, स्थिर पण नसते. कशी असते, ही वाढती असते. ओके. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ओके. आता कोणता विचारलं, गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी
11 आणि 12मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? तर याचं उत्तर होतं सी रंगराजन समिती 2012, 11-12. बरोबर आहे. तर श्री रंगराजन समितीविषयी माहिती घेऊयात. ही गरिबी मोजण्याची नवीन पद्धत होती. काय होती? गरिबी मोजण्याची नवीन पद्धती. मोजण्याची नवीन पद्धती. गरिबी मोजण्याची नवीन पद्धती. ओके. टी लकडवाला समिती हे होतं दारिद्र्य रेषीय मोजमाप करण्यासाठी. दारिद्र्य रेषा मोजमाप करण्यासाठी 1993ला. कधी? 1993ला. ओके, वर्ष. त्यानंतर यश चक्रवर्ती समिती ही 1982ची समिती होती. 1982 समिती. याच्यामध्ये मौद्रिक धोरण व चलन व्यवस्थापन. काय? मौद्रिक धोरण व चलन व्यवस्थापन याच्यामध्ये होता. मग RC दत्त समिती ही 1901ची समिती आहे, जी समितीमध्ये दारिद्र्य व आर्थिक शोषणाचं विश्लेषण केलेलं आहे. दारिद्र्य व आर्थिक शोषणाचं विश्लेषण केलेलं आहे RC दत्त समितीमध्ये. म्हणजे तुम्हाला 66 म्हणजे 66 क्वेश्चनच्या उत्तराचं एक्सप्लेनेशन प्रॉपरली समजलं असावं. म्हणजे काय विचारलं? गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? तर त्या समितीचं नाव होतं सी रंगराजन समिती. कोणती? सी रंगराजन समिती. आणि ती गरिबी मोजण्याची नवीन पद्धती होती. त्यानंतर DT लकडवाला समिती ही 1993मधली दारिद्र्य रेषा मोजमाप करण्यासाठीची समिती होती. त्यानंतर एस चक्रवर्ती समिती 1982ची मौद्रिक धोरण व चलन व्यवस्थापन करण्याची समिती होती. त्यानंतर 3 RC दत्त समिती 1901ची समिती होती. ती दारिद्र्य विश्लेषणच्या संबंधातली समिती होती. तर ह्या होत्या क्वेश्चन नंबर 6चं प्रॉपरली विश्लेषण. आता आपण बघणार आहोत ग्रामीण भागातील भारतीय माणसाला. ओके, ग्रामीण भागातील भारतीय माणसाला इथे क्वेश्चन विचारला, ग्रामीण भागातील भारतीय माणसाला रोज, ग्रामीण भागातील रोज किती कॅलरीची म्हणजे उष्मांकांची गरज असते? तर त्याचं उत्तर आहे सरळ 2400. कोणतं? 2007चे. हा सरळ क्वेश्चन आहे. ओके. आता याच्यामध्ये मग सर हे झालं ग्रामीण भागातलं. शहरी भागातील भारतीय माणसाला 2100 म्हणजे 2100 एवढ्या उष्मांकाची म्हणजेच कॅलरीची गरज असते. कॅलरीची गरज भासते. ओके. हे ग्रामीण भागासाठी आणि हे शहरी भागासाठी. ओके, समजलं? तर हे होतं 67 क्वेश्चन नंबरचं विश्लेषण. त्यानंतर 68 क्वेश्चन नंबर आपण बघूया. 68 क्वेश्चन नंबरमध्ये काय दिलेलं आहे? ओके, काय दिलं की भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते? आता भारतात मौद्रिक धोरण म्हणजे जर आपण खाली जर इंग्लिशमध्ये वाचलं तर लगेच लक्षात येतं. विच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मॉनिटरी पॉलिसी? ऑब्वियसली RBI. सहकारी बँक येईल का? नाही. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आयुर्विमा महामंडळ, सरकारी बँका नाही. काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर ही काय करते? मौद्रिक धोरण म्हणजे याचा उद्देश काय असतो? महागाईवर नियंत्रण ठेवणे. काय असतो? महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? भारतीय मौद्रिक धोरण करतं. याच्यामध्ये थोडे मला काय कन्सेप्ट आपण थोडक्यात विश्लेषण असल्यामुळे बघूयात. CRR, जसं की रोपो दरचं बघितलं ना तसं CRR म्हणजे काय? बँकांनी RBIकडे रोख ठेवीचा भाग. बँकांनी RBIकडे रोख ठेवण्याचा
जो भाग असतो त्याला CRR असं बोलतात. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट SLR. SLR म्हणजे बँकांनी स्वतःकडे ठेवण्याची तरल मालमत्ता. बँकांनी स्वतःकडे ठेवण्याची तरल मालमत्ता. कोणती? तरल मालमत्ता. त्यानंतर येतं MSF. त्यानंतर येतं MSF म्हणजे काय? बँकांना RBI कडून अल्पकालीन निधी ठेवण्याची सुविधा. बँकांना म्हणजे हे कन्सेप्ट थोडक्यात विचारले जाऊ शकतात. थोडंसं वाटलं IMP म्हणून मी नोट करून घेतोय. बँकांना MSF म्हणजे काय? बँकांना RBI कडून बँकांना RBI कडून अल्पकालीन निधी ठेवण्याची सुविधा. निधी ठेवण्याची सुविधा. बँकांना RBI कडून अल्पकालीन निधी ठेवण्याची सुविधा म्हणजे MSF, SLR और CRR. समजलं? ओके, थोडक्यात वाटलं म्हणून आपण नोट करून घेतलं. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प हा 1985 आणि 86. ऑप्शन नंबर 3 सरळ क्वेश्चन या वर्षात सुरू करण्यात आला होता. ओके. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे आपला 70. खालीलपैकी कोणते विधाने. ओके, काय विचारलं? रिझर्व्ह खालीलपैकी विधाने लक्षात घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात चलननीतीचा वापर करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1951 मध्ये बँक दर हा 3% करून स्वस्त चलन धोरण सुरू केले होते. तर हे 3% 1951चं मला हे ऑप्शन्स म्हणजे C हे विचारत घ्या. म्हणजे बरोबर इथे काय विचारलं क्वेश्चनमध्ये, बरोबर कोणते आहे ते ओळखा. तर हे C तो ऑप्शन आहे. म्हणजे याचा अर्थ माझ्या 1 एलिमिनेशन्स आणि 1 एलिमिनेशन्स, बस एकच एलिमिनेशन होतं. वरील सर्वमध्ये तो असू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर काय विचार? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर. भाववाढीच्या काळात चलन महाग नीतीचा वापर करते. हे पण ऑप्शन्स बरोबर आहे. म्हणजे A म्हणजे हे माझ्याकडून हे एलिमिनेशन झालं क्वेश्चन नंबर 2. तर हे दोन्हीपैकी ऑप्शन्स. तर स्वस्त चलन पण करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा पण वापर करते. म्हणजेच याचा अर्थ वरील सर्व. म्हणजे तिन्ही ऑप्शन्स बरोबर आहे. ओके, तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. तर हे होतं आपलं 2022च्या क्वेश्चन पेपरमधलं इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचं प्रॉपरली एक्सप्लेनेशन्स. ओके, याच्याबद्दल तुम्हाला काही आपण परत सायन्सच्याबद्दलचं प्रॉपरली एक्सप्लेनेशन बघणार आहोत. त्यानंतर बुद्धिमत्ता अंकगणित असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्याबद्दल पण आपण जास्त एक्सप्लेनेशन आणि जास्तीत जास्त ट्रिक्सचा वापर कसा करून आपल्याला पेपर कशा प्रकारे सॉल्व करता येईल हे बघणार आहोत. म्हणजेच काय, तुम्हाला जर सक्सेस चांगला रिझल्ट हवा असेल आणि स्कोरिंग करायची असेल तर PYQ नुसार प्रॉपरली प्लॅन बनवा. त्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करा. त्यामुळे तुमचं जो मिशन तलाठी आहे हे लवकर कंप्लीट होईल. ओके, थँक्यू.